आणि मनोगताचा कार्यक्रम गाडीमध्ये सकाळी केला, कारण की तिथं त्यांचा टाइम झालेला आहे म्हणून अधिकारी वर्ग थांबलेला आहे आणि त्यांचं पण सकाळपासून आहे. सर्वांना जय भीम. आता आपण घरी गेल्याच्या नंतर सकाळी दार सून असली तर तुम्ही दाराला झाडू मारून सडा घालणार आणि शेजारी बोलत नसली तर तिला दोन्ही हात जोडून जय भीम करा. नंतर ते म्हणेन की बाबा हे बुद्धगयाला गेल्याबद्दल त्यांच्यात बरेच परिणाम झाला. एवढीच माझी अपेक्षा आहे. जय भीम. आपण सर्वांनी या सहलीमध्ये उपासक उपासिकांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि शेवटला 2 शब्द आपल्याला बोलून दाखवतो. शरण में तुझी को जाना है तो जा भगवान गौतम के. शरण में तुझी को जाना है तो जा भगवान गौतम के. वो दुनिया के वाली है, वो दुनिया का रखवाला है. झोली तेरी झोली को भर देंगे, वो दाता है वो जमाने के. शरण में तुझी को जाना है तो जा भगवान गौतम के. जय भीम. आता सांगितल्याप्रमाणे आपण 130-140च्या गटामध्ये होतो. काही प्रमाणामध्ये तुमचं आमचं नातं, आता आपण तर तसं मानत नाही, ठीक आहे, तुमचं आमचं नातं काही आदल्या जन्मीमध्ये बांधलं असं म्हणून तथागतांनी बाबासाहेबांनी वेचून तुम्हाला या सहलीमध्ये पाठवलं. या सहलीमध्ये तुम्ही आलात म्हणून तुमचं आणि आमचं मन घट्ट झालं आणि आपण एक परिवारामध्ये गुंतल्या गेलो. बरोबर आहे. तसंच तुम्हाला काही अडचणी झाल्या आम्हाला आठवण करा. आमच्या परिवाराला काही अडचण झाल्या तर आम्ही फक्त दादा कॉल करू. काही गठोडं बिठोडं काही बांधून यायचं नाही, फक्त शरीराला उभं टाका. तर असाच तुमचा आमच्याशी आशीर्वाद राहू द्या. आणि इथं विनामूल्य मोफत बुद्ध दर्शनचं 16/5/2024 या वर्षामध्ये इथं समाप्त झाली अशी मी पिंपळे परिवाराकडून घोषित करतो. आणि तुम्हाला पण चांगलं राहणं, चांगला विचार, चांगली राहणीमान, चांगले आचार हे करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापाशी प्रार्थना करतो व इथंच थांबतो. जय हिंद.